मी आपल्यासमोर वसंत पंचमी थोडी माहिती करणार. वसंत पंचमीपासून फाल्गुनपर्यंत वसंतोत्सव साजरा करतात. प्राचीन काळी वसंत ऋतूच्या आगमनासाठी वसंतोत्सव, मदनोत्सव, अशोकोत्सव हे उत्सव साजरा करण्याची प्रथा होती. या निमित्ताने नृत्य, संगीत, वनविहार, जलक्रीडा इत्यादी मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जातात. काही ठिकाणी रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करून रंग व गुलाल उडवून हा वसंतोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. वसंत ऋतूमध्ये वृक्षलतांना नवी पालवी फुटते, त्या पानाफुलांना बहरतात. त्याप्रमाणेच लोकांच्या मनोवृत्ती उत्साही व आनंदी होऊ लागतात. हा उत्सव संक्रमण स्थितीचा द्योतक आहे. निसर्गसृष्टीप्रमाणेच मानवी जीवनात आनंद व उत्सव वृद्धिंगत व्हावा या उद्देशानेच हा उत्सव साजरा करण्याची प्रथा असते. याविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. त्यापैकी एक कथा सांगत आहे माझा मित्र प्रकाश. अशी मान्यता आहे की सृष्टी रचनेता ब्रह्माजींनी जेव्हा जीव आणि मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्यांनी आपल्या संसाराकडे बघितले. तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते. वातावरण अगदी शांत होते. त्यात कुठलीही वाणी नव्हती. हे बघून ब्रह्माजी उदास आणि असंतुष्ट होते. तेव्हा ब्रह्माजी प्रभू विष्णूच्या आज्ञेने आपल्या कमंडलातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले. धरतीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वी कंपन झाली आणि एक अद्भुत शक्तीने कृपा चतुर्भुजी अति 4 भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली. त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसऱ्या हातात व इतर 2 हातात पुस्तक आणि माळ होती. त्या स्त्रीच्या वीणा सुरांमुळे पृथ्वीवर सर्व जीव जंतूंना वाणी प्राप्त झाली. त्या देवीने वाणीसट, विद्या आणि बुद्धी दिली म्हणून वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्म उत्सवाच्या रूपात साजरी केली जाते. या देवीला वागीश्वरी, भगवती, शारदा, वीणावादिनी अशी अनेक नावे आहेत. संगीताची निर्मिती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणून ओळखले जाते. धन्यवाद.